तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आता आम्ही चाललोय हनुमानाचं जन्मस्थळ म्हणजे अंजनाद्री पर्वतला। सकाळचे 7 वाजलेत। 7 वाजता आम्ही निघालो ऑटो करून। मस्त असं वातावरण आहे इथलं, भरपूर मस्त वातावरण आहे। तर चला मग आमच्या प्रवासात तुम्ही पण सामील व्हा। अंजनाद्री जो पर्वत आहे त्याच्याविषयी पूर्ण डिटेल माहिती मिळेल। तर चला मग जाऊया। आम्ही चाललोय हम्पीमधून अंजनाद्रीला। हम्पीमधून अंजनाद्री हे पर्वत जवळजवळ 20 ते 30 किलोमीटर होते। आणि जाताना आपल्याला तुंगभद्रा नदीचा ब्रिज लागतं। इथून आपल्याला तुंगभद्रा नदीचं एक सुंदर असा दृश्य दिसतंय। इथून 4-5 किलोमीटर वरती अंजनाद्री पर्वत आहे। Yes. Thank you. जय श्री राम। चलिए जाएंगे अब। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एक पवित्र ठिकाणी ज्याला प्रभू हनुमानाचं जन्मस्थान म्हणून बोललं जातं। आपण आलो आहे अंजनाद्री पर्वत। हे अंजनाद्री पर्वत कर्नाटक राज्यातील हम्पी जवळ वसलेला आहे एक पर्वत आहे। तो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण याचा पूर्ण ट्रॅकिंग पाहणार आहे आणि वरती जे हनुमानाचं बर्थ प्लेस आहे त्याच्याविषयी पूर्ण डिटेली माहिती पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण आपल्या ट्रॅकला इथून स्टार्ट करूया। चला मग आपल्यासोबत जाऊया। तो इथं फुटवेअर्सचं स्टँड आहे। इथं तुम्ही तुमचे चप्पल सोडून आपण पर्वत चढायला इथून जायचं आहे। आणि फर्स्ट इथं प्रभू श्रीरामाचं एक मूर्ती बसवलेला आहे, तर इथं आपण दर्शन घेऊया आणि निघूया। टोटल इथं जर बघायला गेलं तर 575 पायऱ्या आहेत ह्या पर्वतावर चढायला। तो आपण जस्ट स्टार्ट केलेला आहे। च्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 575 पायऱ्यांचा हा प्रवास ट्रॅक आणि वरून गेल्यावर कसा दृश्य दिसतोय आणि आंजनेयाचा हनुमानाचा दर्शन। तो चला आपल्यासोबत राहा तुम्ही पण। आता वाजले सकाळचे 7-7:30 वाजलेत। हे जर पर्वत चढायचे असेल तर पहाटे लवकर 6 वाजता चढायचा प्लॅन करावा कोणी जर यायचं झालं तर, जेणेकरून तुम्हाला सूर्योदय पाहता येईल। वरून तुम्हाला सूर्योदयाचा हा दृश्य तुम्ही भरपूर त्याचा आनंद घेऊ शकता। पायऱ्या खूप व्यवस्थित बांधलेल्या आहे, पण थोडंसं 90 डिग्री 80 डिग्री असल्यामुळं ना थोडंसं दमवत आहे वरती चढायला। तो आपण 2-3 स्टेपनं वरती चढू शकता। आणि इथं माकडांचा जास्ती वावर असतो। जरी तुम्ही कोणी येत असाल तर आपला मोबाईल बॅग्स तर ह्याला सांभाळायला पाहिजे। प्रत्येक वळणाला तुम्हाला हम्पीचं इथं दर्शन घडतं आहे आणि समोर दिसणाऱ्या तुंगभद्रा नदीचं पण आपल्याला दर्शन मिळतं। पूर्ण हा दगडाचं साम्राज्य आहे। ह्या दगडाच्या साम्राज्यामध्येच एकेकाळी हनुमानाचा जन्म झालेला। त्या जागेला असं आपल्याला विश्रांतीसाठी चेअर पण बनवलेलं आहे इथं। ज्यांना जास्ती थकवा लागतोय तर विश्रांती घेऊ शकता।
आणि थकवा लागला की ना इथला व्ह्यू पाहायचा. बघा किती छान व्ह्यू आहे. तुंगभद्रा नदी आहे. हे असा जो हिरवागार व्ह्यू जर पाहिला तर तुमचा थकवा पण निघून जाईल. 90 डिग्री आहे, थोडंसं सावकाश चालावं लागतं. तर ह्या पर्वताला ना किष्किंधा नगरीचा एक भाग पण मानला जातो. त्याचा उल्लेख रामायणात केलेला आहे. आणि हे चढताना आपण जय श्रीराम आणि जय हनुमान जर म्हणून चढालो तर कसा पायऱ्यात चढतोय हे कळतच नाही. तर चला मग आपण 50% आलोय आणि वरती शिखरावरती पोहोचूया. शाळेची मुलं जय श्रीराम म्हणत चाललेत. जय श्रीराम. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे शिखरावरती. आणि माझ्या मागं पाहताय तुम्ही माता अंजनीचं आणि प्रभू हनुमानाचं हा मंदिर आहे. हनुमानाचं हे जन्मस्थळ आहे. चला मग एक मंदिराचं दृश्य दाखवतो तुम्हाला.
जसं आपण पाया पडलो आणि थोडासा इथला आनंद घेतलो व्ह्यूचा, तो नंतर ना आपण चाललोय सध्या प्रसाद घेण्यासाठी. एवढ्या डोंगरावरती पण आपल्याला इथं पाण्याचे कुठलाही प्रॉब्लेम नाही, पिण्याचा पाण्याचा सोय आहे इथे त्यांनी केलेलं आहे. प्रसाद घेऊया आणि आपण इथून निघूया. चला मग दर्शन झाला. असा होता आमचा प्रवास अंजनाद्री शिखरचा. तो आता निघालो आम्ही खाली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला आम्ही निघालोय परत.